नमस्कार, मी रेणुका. आज आहे मंगळवार. मनी टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आपले नेहमीचे पाहुणे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. गुंतवणूक सल्लागार राजेश तांबे आता आपल्या सोबत आहेत. आणि आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक कशी करावी आणि त्यामधले फायदे तोटे, त्याच्यामध्ये काय नेमकी काळजी घ्यायला हवी, या सगळ्या विषयी आपण बातचीत करणार आहोत. राजेश तांबे यांचं पहिले स्टुडिओत स्वागत करूयात. तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुमच्या प्रश्नांची देखील जरूर वाट बघतोय. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 02266899263. आणि तुमच्या प्रश्नांची वाट बघतोच आहोत. पण इथे आपण चर्चेला सुरुवात करतो आहोत. खास करून म्युच्युअल फंड संदर्भात आज आपण मनी टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला समज म्युच्युअल फंड्स विषयी काहीही माहिती नाहीये की काय असतात म्युच्युअल फंड्स, इथून सुरुवात करूयात की म्युच्युअल फंड्स मध्ये समज गुंतवणूक करायची असेल तर कुठून सुरुवात करायला हवी? व्हेरी गुड क्वेश्चन. सर्वात पहिले हे असतं की माणूस जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतं तर त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये जातो. पण स्टॉक मार्केटमध्ये जाण्यापेक्षा मी हर एक इंडिव्हिज्युअलला म्हणेल की जेव्हा जोपर्यंत त्याला त्या मार्केटचं काही ज्ञान नाही, नॉलेज नाही, त्यांनी म्युच्युअल फंड रूट घ्यावा. म्युच्युअल फंडमध्ये हे असतं की तुमचा पैसा प्रोटेक्टेड आहे, क्योंकि मोठ्या कंपनीजला लायसन्स असतं आणि ते तुमचा पैसा इन्व्हेस्ट करतात मार्केटमध्ये. इंडिव्हिज्युअल माणूस अगर मार्केटमध्ये गेला आणि त्याला त्याचं काही ज्ञान नाही तर कोणी ना कोणीतरी तुम्हाला टोपी घालेल अँड यू विल ऑलवेज टेंड टू लूज मनी. मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये आपण असं बघतो की जो डायरेक्ट मार्केटमध्ये जातो आणि ज्याला त्याचं काही फर्स्ट हँड नॉलेज नाही आहे तो कुठे ना कुठेतरी त्या गोष्टी बॅकफायर करतात आणि तिथं तो लॉस करतो. तर म्युच्युअल फंड एक असा एक रूट आहे ज्याच्यामध्ये तुमचा पैसा प्रोटेक्टेड असतो. आणि त्याच्यामध्ये हे जे मोठे कंपनीज आहे, जसा SBI म्युच्युअल फंड आहे, कॅनरा बँकेचा म्युच्युअल फंड आहे, सगळ्या पब्लिक सेक्टर बँकांचा फंड आहे, HSBCचा फंड आहे, रिलायन्सचा म्युच्युअल फंड आहे. तर जेव्हा हे कोटी रुपये जेव्हा ऑल इंडियामधून स्मॉल इन्व्हेस्टर्सचे कलेक्ट करतात तर त्याचा जो इफेक्ट असतो, एक माणूस नी 2 शेअर घेतले तो ते कसा एप्रिशिएट करणार. पण हे जे म्युच्युअल फंड्स जेव्हा कोटी रुपये मार्केटमधून जेव्हा कलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर जे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात इक्विटी मार्केटमध्ये, तर त्याचा जो इम्पॅक्ट येतो त्याच्यावर, त्याच्याने ती मुवमेंट होते. क्योंकि डिमांड असते, सप्लाय असते, त्याच्याने मार्केट फोर्सेस प्ले करतात आणि ती प्राईस वरती जाते. एक इंडिव्हिज्युअल माणूस जो असतो, छोटा इन्व्हेस्टर, तो 1 शेअर घेणार, 2 शेअर घेणार, 10 घेणार, 100 घेणार. तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की म्युच्युअल फंड पण एक चांगला रूट आहे ज्यांच्यासाठी की ज्यांना इक्विटी मार्केटचं, डीमॅट अकाउंट आणि शेअर बाजारचं नॉलेज नाही आहे, त्यांनी हा रूट हे करावा, सिलेक्ट करावा. पण सायमल्टेनियसली हळूहळू लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस. क्योंकि एक चीज लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये नथिंग इज फ्री. ज्या कंपनीज आहेत त्यांची पण काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे, ते पण त्याच्यातला काहीतरी प्रॉफिट पार्ट ऑफ रिटेन करतील, अनेक पोर्शन तुम्हाला देतील. पण दॅट पोर्शन इज डेफिनेटली मोर देन व्हॉट द बँक रेट ऑफ इंटरेस्ट इज. बँकेमध्ये अगर तुम्ही ठेवला तर आता 9% आहे. इन्फ्लेशन खूप इंडियामध्ये हाय आहे म्हणून आपल्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट खूप जास्त आहे. पण तुम्हाला लक्षात असेल 1990 मध्ये जेव्हा असा काळ होता जेव्हा इन्फ्लेशन काही नव्हतं, जेव्हा फिक्स्ड डिपॉझिटचे दर, इंटरेस्ट रेट्स 6% वर आले होते. तर तोही काळ येईल, आपण तोही बघू आता येणाऱ्या टाइममध्ये. मोदी सरकारच्या याच्यामध्ये अगर जसं गोष्टी सगळ्या चांगल्या चालू आहेत तर ते पण दिवस येतील, इन्फ्लेशन जसं आता खाली आलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे दोन्ही कॉम्बिनेशन्स करा आणि दोन्ही कॉम्बिनेशन सेफ आहे. लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस, याच्यामध्ये पण टाका आणि इक्विटी मार्केट्समध्ये पण या. क्योंकि इक्विटी मार्केट्समध्ये जेव्हा तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कराल आणि जो प्रॉफिट तुम्हाला मिळेल तो सगळा प्रॉफिट तुमचा आहे. निश्चितच. आणि या संदर्भात आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. आपल्याला पहिला प्रश्न सचिन तारफळे विचारतात पनवेलहून. विचारा सचिन. नमस्ते सर. नमस्कार. मी गेले 5 वर्ष म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करतो. दर महिन्याला 15,000 रुपये गुंतवणूक करतो. तर गेले 4 वर्ष मार्केट तुम्हाला माहिती होतं की तसं कमी होतं. पण आज मार्केटमधून पैसे काढण्याकरता ही चांगली संधी आहे का? मी गेली जवळपास 5 वर्ष इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला 11,000 रुपयाप्रमाणे. आणि माझे फंड्स आहेत HDFC टॉप 20, HDFC ग्रोथ फंड, रिलायन्स ग्रोथ फंड, फ्रँकलिन म्युच्युअल आणि DSP ब्लॅक. तर हे फंडची निवड पण कशी आहे? हो सचिन, जे तुम्ही आता नावं घेतले हे सगळे टॉपचे फंड्स आहेत. दॅट इज नंबर 1. एकदम तुमचा पैसा सेफ आहे. दॅट इज नंबर 2. नंबर 3, जे तुम्ही म्हणाला की मागच्या 4 वर्षापासून जे तुम्ही हे पैसे इन्व्हेस्ट करताय आणि त्याच्यामध्ये मार्केटने चांगलं परफॉर्म नाही केलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की 2008 पासून 2013 पर्यंत ऑलमोस्ट सिच्युएशन खूप खराब होती. इकॉनॉमिक सिच्युएशन पुऱ्या वर्ल्डची खराब होती, इंडियाची पण खराब होती. इथे आपल्याकडे इकॉनॉमिक स्टेबिलिटी पण नव्हती आणि आपल्याकडे एक पॉलिटिकल स्टेबिलिटी पण नव्हती आणि एक ती पॉलिटिकल विल पण नव्हती. पण जनरल इलेक्शन झाले, न्यू गव्हर्नमेंट आली
आणि ज्याच्यामध्ये आता आपण बघतोय की जी न्यू गव्हर्नमेंट आहे चांगले सगळे डिसिजन्स घेते, कोणताही रॉंग डिसिजन्स घेतला नाही. आणि त्याचा एक उदाहरण फार चांगलं आहे की त्याच्याने आपण बघतो की इन्फ्लेशन अजून वरती नाही गेलं. कोणता अगर चुकीचा स्टेप घेतला असता तर त्याच्याने अजून इन्फ्लेशन वरती गेलं असतं. तर माझं म्हणणं तुम्हाला हेच आहे की 2012-13 पर्यंत मार्केट खराब होतं इंडियाचं, पण आता थोडंसं सगळं चांगलं चालू आहे. अशी माझी एक हे आहे एझम्पशन आहे की येणाऱ्या एप्रिल मे पासून कंडिशन्स डेफिनेटली वर्ल्ड ओव्हरमध्ये पण सुधारतील आणि इंडियामध्ये पण सुधरेल. तर त्याच्याने तुमचे म्युच्युअल फंडचं पण एप्रिसिएशन सुधरेल. तर यू कंटिन्यू विथ युअर म्युच्युअल फंड्स. पण अगर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर मी हे म्हणेल की म्युच्युअल फंडमध्ये पण करा आणि इंडिपेंडेंटली एक डीमॅट अकाउंट उघडून आपलं इक्विटी मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण करा. इट विल बी अ डबल काइंड ऑफ अ कॉम्बिनेशन. 2 प्रॉडक्ट्स तुमच्याकडे सायमल्टेनियसली राहतील विच विल गिव्ह यू अ व्हेरी गुड यील्ड. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न हेमंत जाधव नाशिकहून विचारतात. विचारा हेमंत. नमस्कार सर. नमस्कार. माझ्याकडे आता थोडे 50,000 रुपये जमा झालेले आहे, तर मला म्युच्युअल फंड्स मध्ये ते टाकायचे आहे, तर मी कुठल्या याच्यात टाकावे? बघा ना की जेवढे पण म्युच्युअल फंड्स आहे ओपन एंड त्याच्यामध्ये टाका. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की म्युच्युअल फंडपेक्षा आता जसं मार्केट खूप छान आहे, प्रोग्राम आपला म्युच्युअल फंडवर आहे. पण सायमल्टेनियसली मी तुम्हाला सांगेल की अगर इक्विटी मार्केटचं हे आहे तर त्याच्यामध्ये सिंपल तुम्हाला सांगतो की म्युच्युअल फंडपेक्षा पण तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. ॲक्सिस बँक जो आत्ता या लेवलवर आहे, एक डीमॅट अकाउंट उघडा, ॲक्सिस बँक घ्या आणि त्याच्यानंतर तो घेऊन ठेवून द्या आपल्या अकाउंटवरती. ब्रोकरच्या अकाउंटमध्ये तो नाही पाहिजे आणि तुम्ही रोजचं ट्रेडिंग नाही करायचं. आणि कोणीही तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की आता 100 रुपये वाढला आणि मार्केट आता फाटेल, खाली जाईल, कोणाचंही ऐकायचं नाही. आजचा जी करंट व्हॅल्यू आहे ॲक्सिस बँकची, समजा 480-500 रुपये जे काही आहे, आय एम लुकिंग ॲट अ प्राइस ऑफ 1000 रुपीज. येणाऱ्या 6 महिने ते 7 महिन्यामध्ये एप्रिल ते मे असं एस्टिमेट मी लावतोय, असं एझम्पशनवरती मी वर्क करतोय की मार्केट्स विल बी व्हेरी गुड. तर एप्रिल मे मध्ये अगर तुम्हाला ॲक्सिस बँकमध्ये 1000 रुपये मिळाले, 1000 रुपयाचा रेट मिळाला तर तुमचे 50,000चे 1 लाख रुपये होतात. तर फॉलो दिस पॅटर्न आणि हा मॉडेल तुम्ही फॉलो करा. पण एक चीज फक्त लक्ष ठेवायचं की कोणाचंही ऐकायचं नाही आणि कोणाच्याही याच्यानी ते विकायचे नाही जोपर्यंत आपल्याला डबल रेट मिळत नाही. आपल्याला पुढचा प्रश्न गणेश उदारे अंबेजोगाईहून विचारतायत. विचारा गणेश. नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. सर, म्युच्युअल फंडचं तर ठीक आहे, परंतु इतर कंपन्यांमध्ये वगैरे पैसे लावताना आपण सावधगिरी कशी बाळगावी? बरं. सावधगिरी कशी बाळगायची म्युच्युअल फंड्स किंवा इतरही कंपन्यांमध्ये जेव्हा आपण कोणी सांगण्यावरून गुंतवणूक करत असतो तेव्हा काय काय गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे? व्हेरी गुड क्वेश्चन. याच्यामध्ये मी यांना हेच सांगेल की आपला पैसा आहे म्युच्युअल फंड्समध्ये. जे चांगले म्युच्युअल फंड जसे आता पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे SBIचा म्युच्युअल फंड आहे, रिलायन्स म्युच्युअल फंड आहे, HDFC आहे, कोटक आहे, हे सगळे वेल एस्टॅब्लिश नेम्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही पैसा टाकायचा. आणि दुसरा त्यांचा हे प्रश्न की त्यांनी अगर इक्विटी मार्केटमध्ये डायरेक्ट केली तर माझं असं म्हणणं आहे 7,000 कंपनीज आहे, 7,000 कंपनीजमध्ये टाकायचा नाही पैसा. 7,000 कंपनीजपेक्षा आपण फक्त 5 कंपनीजना हे करायचं, सिलेक्ट करायचं. आणि त्याच्यामध्ये जसं त्यांना मी सांगतोय, हर इन्व्हेस्टरला सांगतो, हिंदुस्तान लिव्हर 750 रुपयाचा भाव आहे. येणाऱ्या गुड टाइम्समध्ये मे 2015 मध्ये अगर आपण त्याचा भाव काहीतरी 1000 ते 1500 रुपये बघू तर इथून तुम्हाला डेफिनेटली 9% पेक्षा जो आपण बँकेत पैसा ठेवतो त्याच्यापेक्षा जास्त मिळाला. 700-750 वरून तुम्हाला 1100चा पण रेट मिळाला तर यू आर गेटिंग अ रिटर्न ऑफ 30-40%. तर हिंदुस्तान लिव्हर FMCG मध्ये झाली. टाटाची कोणची कंपनी झाली, जशी टाटा टी आहे, टाटा ग्लोबल आहे चहामध्ये, ही FMCGच्या या कंपनीज आहे. याच्यामध्ये तुम्ही आपला पैसा काही गुंतवू शकता. पण एक चीज लक्षात ठेवायची की आपला सगळा पैसा एका स्क्रिप्टमध्ये, एका सेक्टरमध्ये टाकायचा नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही तो इक्विटी मार्केटमध्ये पण टाकता तेच म्युच्युअल फंड पण करतात, ते पण सगळ्या अलग अलग सेक्टर्समध्ये ती इन्व्हेस्टमेंट करतात. तर तसंच तुम्ही अगर आपली इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट पण केली तर एकाच कंपनीमध्ये नाही टाकायचं की जस्ट आपण बघितलं की टाटा टी मध्ये आपण पैसा टाकला, टाटाचं नाव आहे म्हणून सगळा पैसा टाटा टी मध्ये टाकला. नाही, टाटा टी मध्ये सगळा पैसा नाही टाकायचा. असे काहीतरी 6 ते 7 सेक्टर्स घ्यायचे. त्या 6 ते 7 सेक्टर्सच्या कंपनीजमध्ये 15%, 20%, 10% अशी कॉम्बिनेशन करून आपला सगळा पैसा गुंतवायचा. इट्स अ बॅलन्स इन्व्हेस्टमेंट होते. एका सेक्टरनी चांगलं परफॉर्म नाही केलं समजा तर बाकीचे सेक्टर्स आउट परफॉर्म करतील तर तुम्हाला नेट रिझल्ट जो चांगला मिळेल तो चांगलाच मिळेल. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न गणेश ताळगावकर विचारतात गोव्याहून. विचारा गणेश. मी ताळगावकर बोलतोय, गिरीश ताळगावकर. बोला. साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासाठी मला खूप प्रॉफिट झालं. माझ्या ह्यानी प्रॉफिट झाला तुम्हाला? खूप प्रॉफिट झाला. लॉस होत होता. थँक्यू. गॉड ब्लेस यू सर. थँक्यू. आपल्याला पुढचा प्रश्न गणेश यांच्या नंतर विचारतायत मनोज पवार पुण्याहून. विचारा मनोज. माझा प्रश्न असा आहे सर की आपण शेअर मार्केट आणि म्युच्युअल मार्केट हे आपण आपल्या राजकीय पॉलिसीवर अवलंबून असते का?
नाही, राजकीय पॉलिसीज पण खूप हे असतात, क्योंकि पॉलिटिकल स्टेबिलिटी फार इम्पॉर्टंट असते एका कंट्रीमध्ये. आणि पॉलिटिकल स्टेबिलिटीच्या नंतर जी गव्हर्नन्स असतं ते फार चांगलं असतं, ते फार चांगलं पाहिजे, इफेक्टिव्ह पाहिजे. जसं आता आपण बघितलं की काही असे काही खूप जास्त काही त्यांनी काही चेंजेस नाही केले, पण ज्या याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नन्स फक्त चांगल्या केल्याबरोबर तुम्ही बघितलं की इन्फ्लेशन आपल्या आप कमी आलं. 6 महिन्याच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं की इन्फ्लेशन खाली आलं. आणि नेक्स्ट याच्यामध्ये अगर अजून इन्फ्लेशन अगर असंच थोडंसं खाली आलं, कन्सिस्टन्सी राहिली, तर रघुराम राजननी जसं सांगितलं की नेक्स्ट मॉनेटरी पॉलिसी जे क्वार्टरली याच्यामध्ये बघतील, याने 2015 मध्ये ते इंटरेस्ट रेट्स खाली करतील. तर याच्या याने आपण असं विचार करतो की इंडस्ट्री अगर खाली येते, मग कन्झम्पशन वाढते, डिमांड येते, तर या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पॉलिटिकल गव्हर्नमेंट कशी फंक्शन करते, गव्हर्नन्स किती चांगला आहे. आता जसं तुम्ही नायजेरियामध्ये बघता, एवढं तेल आहे पण तिथे सगळी मारामारी आहे, काही पॉलिटिकल स्टेबिलिटीज नाही आहे. तर पॉलिटिकल स्टेबिलिटी होणं फार जरुरी आहे. आता इराकमध्ये पॉलिटिकल स्टेबिलिटी नाही आहे, गव्हर्नमेंटची काही स्टेबिलिटीज नाही आहे, मारामारी आहे, बंदुकीचं राज्य चालतं, ज्याला पाहिजे तो जसा जंगल रूल चालवतो. तर जसं त्यांनी हा प्रश्न विचारला, इकॉनॉमिक स्टेबिलिटी अँड गव्हर्नमेंटची पॉलिटिकल स्टेबिलिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि आपली सर्वात मोठं आपली कंट्री आहे, 125 कोटीची, वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी. तर त्याच्यामध्ये वी विल डेफिनेटली डू वेल इन टाइम्स टू कम. आणि जसं मी सांगितलंय, आपले म्युच्युअल फंड ज्यांनी पण इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहे ते ठेवा. इक्विटी मार्केटमध्ये ज्यांनी चांगले सिलेक्शन्स केलेले आहे हे करा. क्रूडच्या प्राइसेस खाली येण्याने अजून 2-3 महिने मार्केट टर्ब्युलंट राहील, पण येणारा एप्रिल ते मे मध्ये तुम्हीच मला प्रोग्रामच्या माध्यमाने सांगाल की तांबे, जे तुम्ही सांगितलं मार्च, एप्रिल, मे पर्यंत अजून आपली सिच्युएशन खूप छान झाली. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न संतोष भालेराव विचारतायत पुण्याहून. विचारा संतोष. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर संतोष भालेराव बोलतो पुण्यावरून. माझा असा प्रश्न होता की माझी रिलायन्स इक्विटी ऑपॉर्च्युनिटी ग्रोथ फंड मध्ये SIP 6-7 वर्षापासून माझी चालू आहे. हो. तर सध्याच्या ह्या वाढलेल्या मार्केटमध्ये मी ती होल्ड करावी की प्रॉफिट बुक करावा? हे तुमच्या ॲपेटाईट वरती आहे. भालेराव साहेब, मी हे म्हणेल की अगर तुम्ही ग्रॅज्युएट आहे, तुम्हाला थोडंसं पण ज्ञान आहे, तर तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी आहे, एक रिस्क टेकिंग ॲपेटाईट आहे, तुम्हाला ती भूक आहे, तर डेफिनेटली मी हे म्हणेल शिकण्याची जिज्ञासा आहे तुमच्यामध्ये, तर मी म्हणेल की आता मार्केट चांगले आहे, तुम्हाला प्रॉफिट होतोय, तर मग तुम्ही डायरेक्ट पण त्या मार्केटमध्ये उतरा. 50% म्युच्युअल फंडमध्ये जा आणि 50% याच्यामध्ये घ्या, म्हणजे एक बॅलन्स्ड राहील. पण 50% अगर याच्यामध्ये पण टाकला तर हा पैसा मे पर्यंत डबल होईल. जसा मी यांनी सांगतोय, काही अशा स्क्रिप्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मी सांगितलंय. आज जसं मी आज इन्व्हेस्टर्सना पण सांगतोय की आपली जर्मन कंपनी आहे बॉश, जी मोनोपोली आहे, फिजिकल प्रॉडक्ट बनवते. काही असं नाहीये की आम्ही एक फिल्म कंपनी आहे की मी फिल्म बनवतोय. फिल्म कंपनीचा शेअर मी कधीही घ्यायला सांगत नाही, क्योंकि त्या फिल्म प्रोड्युसरला माहिती नसतं माझी फिल्म हिट होईल की फ्लॉप होईल. बिकॉज यू आर नॉट मेकिंग अ फिजिकल प्रॉडक्ट. तुम्ही रॉ मटेरियल घेत नाही, प्रोसेस करत नाही, फिनिश प्रॉडक्ट बनवत नाही. पण बॉश सारखी कंपनी, जी मोनोपोली आहे, जर्मन कंपनी, ऑटोमोबाईल्समध्ये कोणची अशी कंपनी नाही जो त्यांचा प्रॉडक्ट यूज करत नाही. आज तो शेअर 21 की 22,000 आला आहे. येणाऱ्या मी तुम्हाला सांगतो 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला 30,000चा भाव मिळेल. तर ज्याच्यामध्ये रिस्क कॅपिटाईट आहे, ज्याचं हार्ट स्ट्रॉंग आहे, त्यांनी 22,000मध्ये बॉश घेतला. आपले कार्यक्रम रोज हर मंगळवारी असतो. 1.5 ते 2 महिन्यामध्ये येऊन तुम्ही सांगाल 30,000चा भाव मला याच्यामध्ये मिळाला. आणि नेक्स्ट सेगमेंटमध्ये डायजेशन नाही तर इंडायजेशन होईल, म्हणून अजून एक कंपनीचं नाव सांगतो, पण लास्ट सेगमेंटमध्ये सांगेल. निश्चितच. आणि याच विषयी आपण अधिक बोलणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोच आहोत, पण एका ब्रेक नंतर भेटणार आहोत. पण ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 02266899263. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला डोंबिवलीहून सुधीर ठाकूर प्रश्न विचारतात. विचारा सुधीर. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. हा, माझ्याकडे आयशर मोटर्सचे शेअर्स आहेत. आयशर मोटर्स? हा, आयशर मोटर्स. मग रोज शिरा खा, रोज हे करा, 20,000चा भाव होईल, विकू नका. विकू नको का? मग तेच विचारायचं, मी होल्ड अप करू का मी पुढे विकू, काढून टाकू असं? पैशाची अगर काही जरूरत असेल तर विका. घरामध्ये लग्न असेल, ऑपरेशन असेल, काही असेल तर विका. नाही तर मग 20,000चा भाव घ्या ना. 20,000 झाला की नाही, मी होल्ड अप करतो ना, मला तशी गरज नाही त्याची. पैशाची जरूरत नाही तर मग तो होल्ड करा. विक्रम लालनी ही कंपनी केव्हाच विकली. आणि आता जेव्हा तुम्ही एक्सप्रेसवेनी जाता MSRTCच्या बसनी, ती वॉल्वोनी घेतली. स्वीडिश कंपनी इज द ओनर ऑफ आयशर मोटर्स. आनंद करा, मस्त छान सेलिब्रेशन करा बायकोन मुलांबरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न सर विचारतात मनोज ठिगळे बीडहून. विचारा मनोज.
हा सर, मनोज तिरे बोलतोय बीडवरून. हां सध्या माझे स्लिप प्लॅन आहेत 3. बिर्ला सनलाईफ एक आहे, इक्विटी बीएसएल मध्ये, हा. तो 1,500 रुपयाचा आहे, हां आणि 95 ग्रोथ 2,000 रुपयाचा आहे, हां आणि रिलायन्स टॅक्सेवर आहे 500 रुपीजचा. रिलायन्स कितीला घेतलाय? 500. रिलायन्स इंडस्ट्रीज. नाही, टॅक्सेवर. ओके, म्हणजे सगळे तुमच्याकडे म्युच्युअल फंड आहे. हा, सगळे म्युच्युअल फंड आहेत. हा, तर मी जे नावं ऐकली सगळी चांगली आहे. प्रॉफिट होतोय ना सगळ्यांमध्ये? हो, प्रॉफिट आहे ते. हा, तर मग प्रॉफिट होतोय. थोडीशी जसं मनोजजी, अगर थोडी तुम्ही जसं तुम्हाला नॉलेज आहे तर मी म्हणेल की काही इक्विटी, डायरेक्ट इक्विटीमध्ये पण करा, क्योंकि आता टाइम खूप छान आहे. येणारा एप्रिल मे मध्ये तुम्ही बघाल की मार्केट खूप चांगले झुमझुम जातील आणि चांगली सिच्युएशन होईल इंडियामध्ये. तर थोडं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण करा, ही माझी आपली पर्सनल ओपिनियन आहे. निश्चितच आणखीनही प्रश्न येतात आपल्याला, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप प्रश्न येतात असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समज आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर काही खास टिप्स तुम्ही देणार आहात? काही नाही करायचं. चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये जे तुमचा पैसा आहे तो काढायचा नाही, तो मल्टिप्लाय होतच आहे. आणि ज्यांची रिस्क टेकिंग एबिलिटी आहे त्यांनी म्युच्युअल फंडच्या अलावा मी जसं म्हणतो आपला डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये पण यायचं. कोणाच्याही काही म्हणण्याने विकायचं नाही. फर्स्ट सेगमेंटमध्ये सांगितलं होता बॉश 22,000चा शेअर 30,000 होईल. हिटलर, जर्मन्सला तुम्ही मॅच नाही करू शकत. जॅपनीजच्या कितीही ऑटो सेक्टरमध्ये डॉमिनेट केलं असेल आपल्याकडे वर्ल्ड ओव्हर, पण यू कॅनॉट बीट द जर्मन्स ऑटो सेक्टरमध्ये. मर्सिडीज, BMW या सगळ्या गाड्या जर्मनचा आहे. जशी बॉश कंपनीचा शेअर 30,000चा टार्गेट प्राइस सांगतोय. आयशरमध्ये जसं स्वीडननी घेतली त्याचा शेअर आता 20,000चा होईल. MRF कंपनी आपल्या इंडियन माणसांनी, केरळाचे मापिल्ले म्हणून होते, मी त्यांना कधीही CIIच्या मीटिंगमध्ये बघितलं नाही. आणि मद्रास रबर फॅक्टरी, एक छोट्या प्रमाणामध्ये त्यांनी ती कंपनी सुरू केली. पहिले टायर नाही बनवले, पहिले मद्रास रबर फॅक्टरी नाव होतं, रबर प्रॉडक्ट्स बनवायचे. तिथून मग ते ऑटो टायर्समध्ये आले. आणि किती वर्षापासून ही कंपनी आहे. इंडियामध्ये सगळ्या कंपनीज आल्या, मिशलॉन आला, ब्रिजस्टोन आलाय, पण MRFला कोणी हलवू नाही शकला. 38,000 रुपयाचा शेअर आहे आजच्या करंट व्हॅल्यूमध्ये. सगळ्यांना सांगतो की ज्यांची रिस्क ॲपिटाईट आहे त्यांनी लवकरच घ्या. 2 महिन्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये 50,000 रुपयाचा भाव दिसेल. पण रिस्क टेकिंग ॲपिटाईट आणि ज्याचा हार्ट मजबूत आहे त्यानेच MRFमध्ये हात लावावा. आणि याच यांनी मी म्हणेल प्रॉफिट कमवा. इट इज ऑल फॉर यू. नक्कीच. आणि येणाऱ्या मंगळवारी देखील आणखीन तुमच्याकडून मार्गदर्शन जाणून घेणार आहोत, पण आता तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमच्या ज्या आणखीन ज्या गायडन्स टिप्स आहेत त्या पुढच्या मंगळवारी देखील मनी टॉक टाइम मध्ये सरांबरोबर आपण शेअर करणार आहोत. पण आता या टॉक टाइम मध्ये इथेच थांबतो. पहा फक्त IBN लोकमत.